अग्निशामक दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे। या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून सकाळी करण्यात आला। या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बाळकूम अग्निशामक केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले। या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश पिरारी, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त शंकर पाटोळे, अग्निशामक दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते। याचवेळी महाराष्ट्र फायर सर्व्हिस असोसिएशनच्या देणगी पेटीचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं। 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीतील दारुगोळ्याने अचानक पेट घेतला। त्या ठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असताना झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबई अग्निशामक दलाचे 66 अधिकारी आणि जवान शहीद झाले होते। त्यांच्या स्मरणार्थ अग्निशामक दिन येथे साजरा केला जातो। त्यानिमित्ताने 14 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात ठाणे अग्निशामक दलातर्फे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामध्ये विविध आस्थापनांना सोसायटी येथे अग्निसुरक्षेच्या बाबतची प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात सेवा दिवस म्हणून जाहीर केला। त्यानंतर सुद्धा या सेवेतील काही अधिकारी व जवानांना अग्निशमन व विमोचन कार्य पार पाडताना वीरगती प्राप्त झाली। या सर्व बहादूर शूरवीरांना आज या ठिकाणी महापालिका आयुक्त यांच्या हस्ते भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होत आहे। मुख्य अग्निशमन अधिकारी यांना विनंती आहे की मान्यवरांना त्यांनी हुतात्मा स्तंभाकडे रीत वाहण्यासाठी पाचारण करावे। वाहण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे। माननीय आयुक्त साहेबांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला रीत वाहण्यात आलेली असून